परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 21 मार्च। संत कमलपत्राप्रमाणे अलिप्त। संत महात्मे अत्यंत प्रेमरूप करुणामय असतात। त्याचबरोबर दक्षतेने सावध राहून व्यवहारामध्ये वर्तन करत असताना ते अलिप्त भावनेत असतात, कारण ते अखंड आत्मभावावर असतात। तसेच ते निरपेक्ष भावाने प्रत्येकाचे कल्याणच चिंतित असतात। पूज्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे। त्यांच्याकडे वडिलोपार्जित काही जमीन होती। त्यांच्या भाऊबंधांनी व्यसनांपायी स्वतःच्या वाट्याची जमीन घालवली होती, पण ते महाराजांना वारंवार म्हणत, आता तुम्ही महाराज झाला आहात, तुम्हाला आता जमीन काय करायची आहे ती आमच्या नावावर करून द्या। या मुद्द्यांवरून श्री महाराज व त्यांचे भाऊबंध यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत। एकदा असाच वाद चालू असताना महाराज मोठ्या तावातावाने तार स्वरात भाऊबंधांशी भांडू लागले। त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता। महाराजांचा तो अवतार पाहून तिथे असलेले श्री वामनराव आश्चर्याने थक्क झाले। त्यांनी ज्ञानेश्वरी महाराजांच्या समोर ठेवत महाराजांना विनंती केली, महाराज, कृपया या श्लोकाचा अर्थ सांगावा। गीतेतील काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम हा तो श्लोक होता। वामनरावांच्या विचारण्याचा हेतू महाराजांच्या लक्षात आला। ते अत्यंत मृदू शांत स्वरात वामनरावांकडे पाहत म्हणाले, वामनराव, एवढे हे नाटक संपले की तुम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगतो। हे सांगताना महाराजांच्या चेहऱ्यावर स्वरामध्ये काही क्षणांपूर्वीच्या रागाची किंचितही छटा नव्हती। त्यांच्याशी एवढे बोलून महाराज भाऊबंधांकडे वळून पुन्हा पूर्वीच्याच त्वेषाने भांडायला लागले। तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या जमिनी वेड्यावाकड्या मार्गाने वागून घालवून बसलात। आता ही माझी रामरायाची जमीन आहे, ती मी तुम्हाला कदापि देणार नाही। काही वेळाने भाऊबंधांचा भांडण्याचा जोर ओसरला। त्यानंतर महाराज आपल्या त्या भाऊबंधांशी मोठ्या प्रेमाने बोलू लागले। एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्याबरोबर पंक्तीला शेजारी बसवून त्यांना जेवू घातले आणि मगच निरोप दिला। नंतर वामनरावांना बोलवून म्हणाले, कुठे आहे तुमचा तो श्लोक? आपण त्याचा अर्थ बघूयात। माझा राग वरवरचा होता, हृदयापासून नव्हता। या घटनेने वामनरावांच्या लक्षात आले की महाराजांचे रागाचे नाटकही त्यांच्या भाऊबंधांच्या कल्याणासाठीच होते। महाराजांची ती निर्लिप्तता वामनरावांना खूप काही शिकवून गेली। त्यांनी महाराजांना लोटांगण घालून त्यांची क्षमा मागितली। जीवनामध्ये घडणाऱ्या कित्येक प्रसंगी संत लिप्त झाल्यासारखे दिसले तरी ते कायम अलिप्तच असतात। स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर साकी आहे। मजसी या जगत रंगभूमीवर जसे दिले त्वा सोंग, करीन संपादणी तशी मी राहुनिया निस्संग। संत महात्मे व्यवहारातील प्रसंगी आवश्यक त्या भूमिकेचा आविर्भाव धारण करतात आणि गरज संपताच पुन्हा आत्मभावावर येतात। अखंड आत्मबोधामध्येच रममाण असतात। प्रापंचिक गोष्टी येतात आणि जातात, त्यामध्ये अडकून पडण्यासारखे काही नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते। त्यामुळे चिखलात असूनही कमळ जसे अलिप्त असते किंवा कमलपत्रावर पाणी पडले तरी ते ओले होत नाही, तद्वत संत संसारात असूनही पूर्णतः अलिप्त असतात। साधकांनीही असेच आतून आत्मभावावर स्थिर राहून बाह्यतः
अलिप्त भावाने यथान्याय कर्मे करण्याचा अभ्यास करत जावा. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.